15 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास मेकोसा बाग उड्डाणपुलावरून एक तरुणी अचानक खाली पडली, ज्यात ती गंभीर जखमी झाली असून तिचा उपचार खासगी रुग्णालयात सुरू आहे। या तरुणीचे वय अंदाजे 20 ते 21 वर्षे सांगण्यात येत आहे। उपस्थित नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली। माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी गंभीर जखमी मुलीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले। तिची प्रकृती अत्यंत नाजूक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत। 15/5/2024 मध्ये अंदाजन 3 वाजताच्या सुमारास मुख्य नियंत्रण कक्ष येथून आपल्याला माहिती प्राप्त झाली की मेकोसा बागचा जो पुलिया आहे त्यावरून एका मुलीने उडी मारलेली आहे खाली आणि ती जखमी झालेली आहे। त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो। घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच 2 जे सुज्ञ नागरिक आहे आजूबाजूला जे आहेत 2 मुलांनी तिला मोटरसायकलवर अभिनव हॉस्पिटल येथे ॲडमिट केलेलं उपचाराकरिता। तिची परिस्थिती गंभीर होती, त्यामुळे तिला तिथे ॲडमिट केलं होतं। त्याप्रमाणे मग आम्ही अभिनव हॉस्पिटल पाचपावली येथे सुद्धा गेलो। त्या मुलीची अद्याप ओळख पटली नव्हती, परंतु ते सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे तिचा फोटो वगैरे प्रसारित झाला, त्यामुळे तिचे नातेवाईक आलेल्या कालच त्या ठिकाणी आले होते अभिनव हॉस्पिटलला। अभिनव हॉस्पिटलमध्ये तिची प्रकृती गंभीरच होती। नातेवाईकाने तिला काल रात्री 10च्या सुमारास मेयो हॉस्पिटल येथे ते घेऊन गेलेलं आहे। आता ती मुलगी मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आणि सदर मुलीचं नाव जे आहे कुमारी तनिष्का रोशन नगरारे, वय 20 वर्ष, 12वी शिक्षण वगैरे झालेलं आहे त्या मुलीचं, 12वी पास आहे, फर्स्ट इयरला ॲडमिशन होती आणि ती सध्या घरीच होती असं त्यांच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे आणि उपचार घेत आहे। पुढील तपास जरीपटका पोलीस स्टेशन करीत आहे।